प्रश्न पहिला, काँग्रेस आणि साधना ही साप्ताहिके कोणी सुरू केली? ऑप्शन 1 भाऊ महाजन, ऑप्शन 2 महात्मा फुले, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक, ऑप्शन 4 साने गुरुजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 साने गुरुजी. प्रश्न दुसरा, 50 वर्षे ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे प्रसिद्ध विधान कोणाचे आहे? ऑप्शन 1 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 2 मंगल पांडे, ऑप्शन 3 स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 स्वातंत्र्यवीर सावरकर. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात दीर्घ काळ कोण लढले? ऑप्शन 1 तात्या टोपे, ऑप्शन 2 कुंवरसिंह, ऑप्शन 3 राणी लक्ष्मीबाई, ऑप्शन 4 नानासाहेब पेशवे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 तात्या टोपे. काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी कोणाचे नेतृत्व उपयुक्त ठरले? ऑप्शन 1 राजा हरिसिंग, ऑप्शन 2 शेख अब्दुल्ला, ऑप्शन 3 सरदार पटेल, ऑप्शन 4 ब्रिगेडियर उस्मान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 शेख अब्दुल्ला. शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेल्या विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ऑप्शन 1 शामराव भोसले, ऑप्शन 2 भास्करराव जाधव, ऑप्शन 3 श्रीपतराव शिंदे, ऑप्शन 4 कीर्तिवान निंबाळकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 श्रीपतराव शिंदे. पुढचा प्रश्न आहे, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? ऑप्शन 1 संसद, ऑप्शन 2 न्यायपालिका, ऑप्शन 3 कायदेमंडळ, ऑप्शन 4 निवडणूक आयोग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 निवडणूक आयोग. ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन 1 लोह खनिज, ऑप्शन 2 बॉक्साइट, ऑप्शन 3 अभ्रक, ऑप्शन 4 प्लॅटिनम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 बॉक्साइट. प्रोजेक्ट सीबर्ड हा भारतातील सर्वात मोठा नौदल पायाभूत सुविधा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 गोवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ओरुनोडोई 3.0 ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन 1 हरियाणा, ऑप्शन 2 आसाम, ऑप्शन 3 पंजाब, ऑप्शन 4 बिहार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 आसाम. माहिती तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 5 ऑगस्ट, ऑप्शन 2 20 जुलै, ऑप्शन 3 17 ऑगस्ट, ऑप्शन 4 20 ऑगस्ट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 20 ऑगस्ट. भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जात आहे? ऑप्शन 1 ओडिसा, ऑप्शन 2 सिक्कीम, ऑप्शन 3 अरुणाचल प्रदेश, ऑप्शन 4 राजस्थान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 ओडिसा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात एकही मुंगी आढळत नाही? ऑप्शन 1 ग्रीनलँड, ऑप्शन 2 बेनिन, ऑप्शन 3 येमेन, ऑप्शन 4 युक्रेन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 ग्रीनलँड. जंगलांचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? ऑप्शन 1 क्रोएशिया, ऑप्शन 2 गयाना, ऑप्शन 3 कांगो, ऑप्शन 4 सुदान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कांगो. तर कांगोचे लोकशाही प्रजासत्ताक या देशाला जंगलांचा देश म्हटले जाते. या देशाला DR कांगो असेही म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून मंजुरी दिली? ऑप्शन 1 पेंच व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन 2 ताडोबा व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन 3 मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन 4 बोर व्याघ्र प्रकल्प. उत्तर आहे ऑप्शन 2 ताडोबा व्याघ्र प्रकल्प. तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल असलेलं 1346 चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून गृहीत धरले जाईल. या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे ताडोबालगत प्रस्तावित असलेल्या बंदर कोळसा खाणीला मोठा धक्का बसला आहे. भारतातील कोणते राज्य मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 उत्तराखंड, ऑप्शन 2 तामिळनाडू, ऑप्शन 3 पश्चिम बंगाल, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेशमधील खज्जियार या ठिकाणाला भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते, कारण तेथील नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ आणि डोंगर हे स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतांसारखे दिसतात. तसेच काश्मीरला त्याच्या निसर्गरम्यतेमुळे भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते. 1992 मध्ये स्विस राजदूत विली टी ब्लेझर यांनी या ठिकाणाला भेट दिल्यावर त्यांनी याला भारताचे मिनी स्वित्झर्लंड असे नाव दिले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.